पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी गावात सैराट चित्रपटातील प्रसंगाला आठवण करून देणारी धक्कादायक घटना घडली आहे। एका आंतरजातीय विवाह केलेल्या दाम्पत्यावर हल्ला करत पत्नीचं अपहरण करण्यात आलंय। या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात एकूण 15 जणांविरुद्ध गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। मिळालेल्या माहितीनुसार विश्वनाथ गोसावी आणि त्यांची पत्नी प्राजक्ता गोसावी जी 28 वर्षांची आहे, हे आंतरजातीय प्रेमविवाह करून खरपुडी इथं राहत होते। मात्र त्यांच्या नात्याला काही नातेवाईकांचा विरोध होता। रविवारी सायंकाळी प्राजक्ताच्या कुटुंबियांनी गावात येऊन विश्वनाथला जबर मारहाण केली आणि प्राजक्ताचं अपहरण करून तिला घेऊन गेले। या प्रकरणी प्राजक्ताचा भाऊ, आई आणि इतर मिळून एकूण 15 जणांवर खेड पोलीस स्टेशनमध्ये अपहरण आणि गंभीर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून प्राजक्ताचा ठाव ठिकाणा शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। या संपूर्ण प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे। सामाजिक तेढ आणि आंतरजातीय विवाहाच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अधिक संवेदनशील बनले। पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घटनेच्या मुळाशी जाण्यासाठी तपास सुरू असून संबंधित आरोपी लवकरच अटकेत घेतले जातील। सध्या पोलिसांकडून खरपुडी परिसरात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मात्र या सर्वांमध्ये आंतरजातीय विवाह करणं हा गुन्हा आहे का? पुरोगामी महाराष्ट्रात तरी आंतरजातीय विवाह समाज अजूनही मान्य करायला का तयार नाही, असा प्रश्न आता विचारला जातोय।